हॅलो, नमस्कार. वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी शशिकांत. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत तलाठी भरतीतील काळ काम या टॉपिक वरील काही पीवायक्यू. तत्पूर्वी ही आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच असणार आहे. व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे, ज्यामध्ये आपण मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे विषय कव्हर केलेले आहेत. फीज मित्रांनो 999 आहे फक्त. ठीक आहे, चला आपण आपल्या टॉपिक कडे वळूयात आणि पीवायक्यू सॉल्व्ह करूयात. काळ आणि काम यामध्ये काय आहेत, लेवल 1, लेवल 2, लेवल 3 या प्रकारचे आपण प्रश्न बघणारच आहोत. पण मी काय केलंय या स्लाइड मध्ये की थोडेसे क्लाइम्ब केलेले आहेत, जेणेकरून मला तुम्हाला सांगण्यामध्ये आणि तुम्हाला समजून घेण्यामध्ये एक हुरूप पण आलं पाहिजे, इंटरेस्ट पण डेव्हलप झाला पाहिजे आणि काही गोष्टी इथेच कंप्लीट झाल्या पाहिजेत. ठीक आहे मित्रांनो, तर बघूयात की क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतोय. शांततेने एकदा एक वेळेस वाचून घ्या मित्रांनो. क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतोय, तर पाईप ए हा एका रिकाम्या टाकीला स्वतंत्रपणे 15 तासात भरू शकतो. ठीक आहे, जागीच करायचं कोण ए. आणि पाईप बी हा त्याच टाकीला 20 तासात स्वतंत्रपणे भरू शकतो. तर एकत्रपणे कार्यरत असताना ती टाकी निम्मी भरण्यासाठी त्यांना किती वेळ लागेल? फाईन, काय हरकत नाहीये. ए काय म्हणतोय, ए काम करतोय 15 तास, बी काम करतोय तेच काम करतोय 20 तासात. याचा लसावी काढूया आपण, 60 घेऊया. ठीक आहे, हे झाले मित्रांनो तुमचं टोटल वर्क. ठीक आहे, आणि हे 1 डे वर्क आहे. जास्त काय घाबरायचं नाहीये. टोटल वर्क म्हणजे काय की तुम्ही चॉकलेट्स खाल्लेत. किती चॉकलेट्स खाल्ले? 60 चॉकलेट खाल्ले. एनी 15 चॉकलेट खाल्ले, एनी 60 चॉकलेट 15 दिवसात खाल्ले, बीनी 20 चॉकलेट 60 दिवसात खाल्ले, असं ढोबळमानाने म्हणूया आपण. पण आता असं म्हणता येईल की एनी एका दिवसात 4 चॉकलेट खाल्लेत, बीनी एका दिवसात 3 चॉकलेट खाल्लेत. दोघांनी मिळून किती चॉकलेट खाल्लेत? ठीक आहे, तर एका दिवसामध्ये दोघांनी मिळून 7 चॉकलेट खाल्लेत. फाईन मित्रांनो, एका दिवसात 7 चॉकलेट. ठीक आहे, पुढची स्टेप काय असणार आपली? 60 डिवायडेड बाय 7 म्हणजे किती येईल? 7 8 56. ठीक आहे, राहतात किती? 4/7. प्रश्न काय म्हणतोय, ही टाकी निम्मी भरण्यासाठी त्यांना किती वेळ लागेल? आता हे चॉकलेटच्या ऐवजी आपण काय करा, एक ब्लॉक पासून एक की आपण चॉकलेट हे पकडले, पण त्यांना टाकी भरायची, त्या टाकीची क्षमता आहे 60 लिटर. ठीक आहे मित्रांनो, तर एका दिवसात ते भरणार आहेत 7 लिटर 60 पैकी. तर 60 लिटरची पूर्ण टाकी असेल, एका दिवसात ते 7 लिटर भरतायत, त्यांना 8 दिवस 4/7 दिवस लागणार आहेत. ठीक आहे, पण ती निम्मी भरण्यासाठी. ओके, निम्मी भरण्यासाठी तुम्हाला याचे पण अर्धे घ्यावे लागतील आणि याचेही अर्धे घ्यावे लागतील. तो तुमचं हे आन्सर असायला पाहिजे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे चलू मित्रांनो. क्वेश्चन नंबर 2. डायरेक्ट तुम्ही काय करायचं, इथे मार्किंग करायला शिकत जा. एक्स 24 दिवसात, एक्स हा एकट्याने एक काम 24 दिवसात पूर्ण करू शकतो. वाय हा तेच काम एकट्याने एक्स ला लागलेल्या कालावधीच्या निम्म्या कालावधीत पूर्ण करू शकतो. म्हणजे वाय ला जी कालावधी लागणार आहे ती एक्स ची निम्मी लागणार आहे, एवढंच म्हणायचं, बाकी काय नाही करायचंय. फॉर्मॅट तोच राहील तुमचा, एक्स आणि वाय. एक्स ला लागतात 24 दिवस. ओके, वाय ला लागतात त्याच्या निम्मे. ठीक आहे, 12. यांचा लसावी काढा 24. ठीक आहे, 24 ने 24 ला भाग दिला 1, 12 ने 24 ला भाग दिला 2. ठीक आहे, आता आपल्याला काय बघायचंय की हे काम एका दिवसात किती काम होईल. तर एका दिवसामध्ये 1 आणि 2 असे जर बघितले तर 3 कामं एका दिवसामध्ये कंप्लीट होतील. ठीक आहे, 3 कामं. मग आता जी काम आहे, आता काम म्हणजे आपण आता चॉकलेट पकडूयात. चॉकलेट 24 खायचे तुम्हाला, एका दिवसात तुम्ही 3 खाताय, तर 24 चॉकलेट खाण्यासाठी तुम्हाला लागतील 8 दिवस. कसे काय? 24 भागिले 3 काय आलं तुमचं? 8 डेज. 8 दिवस लागणार आहेत. पण त्या कामाचा किती भाग ते एका दिवसात पूर्ण करू शकतात?
8 दिवस तुम्हाला लागणार आहेत, एका दिवसात तुम्ही 8 पैकी 1 काम करणार आहेत. ठीक आहे, हे तुमचं आन्सर असणार आहे. 8 पैकी 1 काम तुम्ही एका दिवसात करू शकता. ठीक आहे, डायरेक्ट क्वेश्चन नंबर 14 कडे जाऊ आपण आता. अजय आणि विजय मिळून 6 दिवसात सभागृह रंगवू शकतात. अजय हा एकट्याने त्याला 8 दिवसात रंगवू शकतो. अजय हा एकट्याने त्या सभागृहाला 8 दिवसात रंगवू शकतो. तर विजय हा एकट्याने तो सभागृह रंगवायला त्याला किती दिवस लागू शकतील? एक थोडस टायपिंग आहे, मिस्टेक, ते पण बघून घेऊया. अजय आणि विजय, ठीक आहे, अजय आणि विजय दोघांनी मिळून सभागृह किती दिवसात रंगवू शकतात? ते 6 दिवसात. आणि एकटा अजय हा किती दिवसात करू शकतो? 8 दिवसात. फाईन. नसावी काढूया आपण याचं 48. ठीक आहे, 8 ला भाग द्या 48 ला, 6 येईल. 48 ला 6 ने भाग द्या, 8 येईल. ठीक आहे, आता अजय विजय बरोबर 8 दिवस आणि एकटा अजय हा 6 दिवस. याच्यातून जर याला सबट्रॅक्ट केलं तर विजय बरोबर काय? 6 मधून 8 गेले, 8 मधून जर 6 गेले तर विजयची किंमत म्हणजे विजय हा 2 दिवसात करू शकतो. ठीक आहे, मग जर विजय एका दिवसात ओके फाईन, विजयची जी व्हॅल्यू आलेली आहे 2 आलेली आहे. आता बघायचं की एकटा विजय हा सभागृह किती दिवसात रंगवू शकतो? 48 भागिले 2. ठीक आहे, 24 डेज मध्ये. ठीक आहे मित्रांनो, चला पुढे. प्रश्न खूप आहेत आपल्याकडे. आतापर्यंत जे आपण बघितलेत हे ए आणि बी, एक्स आणि वाय, अजय आणि विजय म्हणजे 2 जण काम करतायत. आता आपण काय करतोय? 3 जणांचा एक क्लाइम केले. 3 जण काय करतायत तर 3 एकत्र भरतील, 3 वेगळे वेगळे भरतील. ठीक आहे, आणि 2 एकत्र भरतील आणि 1 रिकामा करत जाईल. हे 3चा फॉर्मॅट आहे, तो आपण बघूया. या कंडिशन मध्ये काय काय होतंय ते आपण शिकून घेऊया. ए, बी आणि सी 3 तोट्या अनुक्रमे 5 तास, 8 तास, 12 तास. चला याच्यावरच लिहा ए, बी, सी. ठीक आहे, एक टाकी भरू शकतात. जर सर्व तोट्या एकाच वेळी उघडल्या तर टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? ठीक आहे ना मित्रांनो, चला ए, बी, सी. ए ची किंमत आहे 5 तास, 8 तास आणि 12 तास. 5 तास, 8 तास आणि 12 तास. याचा दस्तावेज काढून घेऊया. 120. फाईन मित्रांनो, लसावी काढल्यानंतर आपण घेतले की आता हे ए, बी आणि सी च अनुक्रमे आपल्याला हे जे व्हॅल्यूज भेटलेले आहेत तर यांची जर आपण ऍडिशन केली आता ए प्लस बी प्लस सी, आता ही मिळून जाईल नवी व्हॅल्यू आपल्याला. तर काय याच्यामध्ये ही झाली 39, 49. आता ही जी व्हॅल्यू आपली आलेली आहे, आपल्याला काही नाही करायचं की 120 भागिले 49 या कंडिशन मध्ये घेऊन जायचं. ठीक आहे, आता हे डिव्हिजन जे तुम्ही करणार आहेत जास्त काही हँग व्हायचं नाहीये. असा विचार करा की इथे 40 असेल तर काय होईल? ते
40 जर असेल तर 40 त्रिक 120 आले असते, पण आता काय झालं की 49 आहे. ठीक आहे, सो आपल्याला 3 भाग नाही जाऊ शकत, 2 भाग जाऊ शकतो. सो 49 दुनी किती झालेत 98, राहतात किती 22, 22/49. तर या कंडिशन मध्ये तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. एक अंदाजा घ्यायचा, खूप त्याला 7नी 5नी 4नी असं कट करत बसायचं नाहीये. प्रश्न खूप इझी आहेत, जास्त काही म्हणजे टिपिकल प्रश्न नाहीयेत, एकदम सिंपल. हा, कुठे चकमक उडालेली आहे ते प्रश्न मी जाणूनपूर्वक तुम्हाला तिथं जास्त वेळ घेऊन आणखी तुम्हाला समजावून सांगेल. हे एकदम सिंपल फॉर्मॅट मधले प्रश्न आहेत. चला याच टाईपवर आपण पुढे बघूया. आता प्रश्न शांततेने वाचून घ्या, काय म्हणतो ते बघा, आणि थोडस माइंड मध्ये एक काम करा की जसं मी सांगितलं की डायरेक्ट इथे ए घ्या, ए हा याच्याविषयी बोलतोय, बी हा याच्याविषयी बोलतोय, जेणेकरून काय एकदम एक्झाम पेपर मध्ये पण तुम्ही असं करू शकता की लगेच तुम्हाला असं कळून जाईल की डबल व्हॅल्यूज इनपुट करायची गरज नाही आपल्याला त्याच्यामध्ये. की पाईप ए हा एका टाकीला 12 तासात भरू शकतो, पाईप बी त्याच टाकीला 15 तासात भरू शकतो, आणि पाईप सी हा त्याच टाकीला 9 तासात भरू शकतो. ठीक आहे, सगळे भरू शकतात, म्हणजे प्लस प्लस प्लस. ठीक आहे, रिकामा असेल तर मायनस करायचं आपल्याला. तर एक कंडिशन आपली ती फायनल झालेली आहे. तर एकत्रितपणे कार्यरत असतील तर त्याच टाकीला भरण्यासाठी त्यांना किती वेळ लागणार आहे. ठीक आहे ना. चला, ए काय म्हणतो 12 तास, बी काय म्हणतोय 15 तास. ठीक आहे, फाईन. आणि सी काय म्हणतोय बघा की तो त्याच टाकीला 9 तासात भरणार आहे. ठीक आहे, यांचा लसावी काढणार आहे आपण. अंदाजा लसावी काय होऊ शकतो मित्रांनो? ठीक आहे, जास्त वेळ नाही घ्यायचा आपल्याला, तुम्हालाही येतंय, फक्त थोडी स्पीड आणि प्रॅक्टिस इथे बघायचं. ठीक आहे, 180 ला 12 ने भाग दिला 15 आला, 180 ला 15 ने भाग दिला 12 आला, 180 ला 9 ने भाग दिला 20 आला. ठीक आहे, हे आला तुमचा वन डे. ठीक आहे, हा आला टोटल. मग आता काय करायचंय की एकत्रितपणे कार्यरत असतील तर त्याच टाकीला भरण्यासाठी त्यांना लागणारा वेळ किती आहे. ठीक आहे ना, यांची ऍडिशन करून घ्या. 27 आणि 20 47, 27 आणि 20 47. ठीक आहे, ते एका दिवसात 47 काम करू शकतात. टोटल काम आहे 180 भागिले 47. पण आता बघा इथे की याला 47 नका विचार करू, याला काय करा 45 विचार करा. 45 विचार केला तर 45 एक 45, 45 दुनी 90, आणि 45 चौक बघितलं तर 180 होतं. ठीक आहे, पण हा 45 पेक्षा जरा जास्त असल्यामुळे काय करू आपण, पण 47 त्रिक म्हणजे 45 ने जर बघितला तर 45 चौक 180 होऊन जाईल, पण हा 47 असल्यामुळे आपण थोडंसं खाली येऊयात. सो याला काय करू शकतो आपण, 47 त्रिक किती येतं 47 into 3 1 2 12 14, 141 झालंय. आणि याच्यात 39 ऍड केले तर किती होईल आता हे 180 होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे मला 39 उरत आहेत, हे जर केले 141, 39 उरत आहेत 180 साठी, आणि हेच 3.39/47 हे तुमचा आन्सर असायला पाहिजे. थोड्याशा कॅल्क्युलेशन पार्ट जो आहे हा मेंटल कॅल्क्युलेशन पार्ट असू शकतो, आणि याला काही गोष्टी अशा आहेत की थोडंसं परंपरागत जे आपण करत असतो कटछाट, तर त्याला स्पीडली करण्यासाठी एक अंदाजा मेथड असते. आपण ती क्लासमध्ये बघूच या. आता फक्त एक जस्ट इंट्रोड्यूस करतो की अशा पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकता, आणि एक थोडस जरी जजमेंट मिळाली की तुम्ही त्या आन्सरकडे जाऊ शकता. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. 13 झाला, 15 कडे जाऊया. आता बघा प्रश्न समजून घ्या. ए, बी आणि सी एक काम अनुक्रमे 12, 15 आणि 20 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे, याच्यावर लिहूया आपण ए, बी आणि सी.
अनुक्रमे पूर्ण करू शकतात. त्यांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल? सेम फॉर्मॅट आहे. ठीक आहे, हे तुमचं पाठच होऊन जाईल आज. चला, ए बी आणि सी. ए 12, बी 15, सी 20. हा, चला मित्रांनो, एक वेळेस मेंटली बघा लसाबी किती येऊ शकतो याचा. आपण थोड्या वेळा खालीच बघितलं ना, क्वेश्चन नंबर 13 का 14 काहीतरी होता, जिथे 12 आणि 15 आले मॅक्झिमम. एक वेळेस 180 घेऊन जायचा प्रयत्न करू जाऊ आपण. ठीक आहे, इथे तेच प्रयत्न करू आपण. काय कंडिशन येईल इथे? चला डिवाइड करून सांगा काय काय येऊ शकते इथे. याचा रेप्लिका 15, 12, 9. 180 भागिले 20, 9. ठीक आहे. आता काय, त्यांनी मिळून काम केल्यास 27 आणि 9 किती होतील? 36. हे वन डे वर्क झालं, हा टोटल वर्क झाला. ठीक आहे, हा झाला टोटल वर्क. मग 180 डिवाइडेड बाय 36. थोडस ऑप्शन कडे जाऊया आपण. या 36 ला 8 ने गुणाकार केला तर 8 सकम 48. कुठं संबंध नाही, 8चा आकडा येऊ शकत नाही. 3 ने बघा 18 येईल, इथे 8चा आकडा नाहीये. 6 ने बघा 36च येईल, 6 नाहीये. राहतोय काय 5? काहीच करू नका, घेऊन जा त्याला. ठीक आहे, आन्सर. ठीक आहे, हा प्रश्न बघा आता मित्रांनो. ठीक आहे, हा काय म्हणतो, ए हा 8 दिवसात एक काम करू शकतो, बी तोच काम 12 दिवसात करू शकतो, आणि ए बी सी मिळून तेच काम 4 दिवसात पूर्ण करू शकतात. ठीक आहे, तर एकटा सी, ओनली सी, आणि सीचं कुठे येते इंट्रोडक्शन पण नाहीये आपल्याला. आता त्यांनी काय सांगितलं की सी त्या कामास पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल, सी ला ते काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल. सी इथे आलेला आहे. तर आपण याची मांडणी केली तर ए बघा, ए आलाय 8 दिवसामध्ये तो काम करू शकतो, बी तोच काम 12 दिवसात करू शकतो, आणि ए बी व सी मिळून तेच काम 4 दिवसात पूर्ण करू शकतात. ठीक आहे, चला याच एक मेंटली थोडस लसावी काढायचा प्रयत्न करा. आणि मी एक लसावीची मेथड तुम्हाला शिकवेलाच, तो बूस्ट राहिला लेक्चरसाठी. की खूप लोकांना काय होतं की लसावी काढण्यासाठी मग ते पट्ट्या काढा आडव्या उभ्या आणि ते करत जायचंय. ठीक, एक मेथड आहे, जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर जशी प्रॅक्टिस वाढेल तसं तुम्ही मेंटली पण बघू शकता त्या कंडिशनला. काय करू शकतो आपण इथे? 48 घेऊ शकतो, 36 घेऊ शकतो, काय घेऊ शकतो याच्यामध्ये? तर आपण बघूया 48 घेऊन टाकूया. अठ्ठेचाळीस 8 ने भागलं 6 येऊन जाईल, 12 ने भागितलं 4 येऊन जाईल, आणि परत हे 12 ने येऊन जाईल. 12 चौक 48. ठीक आहे मित्रांनो, ती मेथड काय सांगणार तुम्ही तुम्हाला एलसीएम ची, की जो काही मोठा आकडा आहे ना तो वरती ठेवायचा, त्याला एन ने गुणाकार करायचं, आणि खाली जे छोटे राहिलेत 8 आणि 4 इथे ठेवायचा. आता मी एन इज इक्वल टू काय करेल, एन इज इक्वल टू 1 ठेवेल. एन बरोबर 1 ठेवला मी तर 12 1 जा 12, आणि त्या 4 ने तर भाग जाईल 3 चा, पण 8 ने 12 ला 8 ने भाग जाऊ शकत नाही. सो मग मी काय करेल, एन इज इक्वल टू 2 ठेवेल. मग 2 जर ठेवला तर काय येईल, 24 येऊन जाईल. 8 तरी 24 पण येईल, आणि 6 चौक 24 पण येईल, म्हणजे मी इथे 24 पण घेऊ शकतो. ठीक आहे, आता 24 जर घेतला मी, 8 त्रिक 24 आला, 12 दुनी 24 आला, 4 सक 24 आला. भेटलं इथं. एन इज इक्वल टू 2 ठेवला तर उत्तर आलं तुमचं 24, आणि 24 ने डिवाइड केलं तर 8 ने पण 24 ला डिवाइड जातं, आणि 12 ने पण 24 ला 4 ने पण 24 ला डिवाइड जातं. सो 24 हा माझा एलसीएम आहे. 12 × 2, 12 नाही घ्यायचं, एन इज इक्वल टू 2 घ्या आणि त्याचं मल्टिप्लिकेशन घ्या
12 इंटू 2 24, हे 24 ठेवलं इथे मी. आणि तुम्ही असे 3 बघून घ्या, करून बघा. यांची व्हॅल्यू वाढवत जा, खालून प्रत्येक जे काही डिजिट दिलेत त्या डिजिटनी त्याला कट होतं का, तोच आपला एलसीएम आहे. ठीक आहे. आता काय, एबीसी मिळून 6 दिवस, बी मिळून 2 दिवस समथिंग, आणि ए मिळून 8 दिवस. ए नी एवढं काम करायला पाहिजे आपल्याला. आता जमतो की एकटा सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल. ठीक आहे ना. हा 6 म्हणजे काय आहे, ए प्लस बी प्लस सी यांची व्हॅल्यू आहे. हे दोन काय आहेत, हा ए ची व्हॅल्यू आहे, ही काय आहे, बी ची व्हॅल्यू आहे. आता ए आणि बी याच्यात टाकून द्या, किती झालेत 5. या दोघांची व्हॅल्यू टाकली 5. आता हा 5 इकडे आला, 6 मधून 5 गेले, 1 राहिला, आणि इथे राहिला होता फक्त सी. ठीक आहे मित्रांनो. सी एका दिवसामध्ये 1 काम करू शकतो, तर 24 काम करायला त्याला किती दिवस लागतील, 24 भागिले 1. ठीक आहे मित्रांनो. आणि हे मेंटली करायचा प्रयत्न करा. पहिले हाताने करा, जसं जसं हाताने जमत जाईल कॅल्क्युलेशन मेंटली करायचा प्रयत्न करा. तुमची स्पीड इतकी भयानक वाढेल की खूप म्हणजे फ्रिक्शन ऑफ सेकंड्स मध्ये तुमचे काही जजमेंट्स येऊ शकतात त्याच्यामध्ये. आणि आलेले जजमेंट चेक करायचं, इव्हॅल्युएट करून बघायचं की कुठे ते अप्रोप्रिएट बसतं का, अप्रॉक्सिमेशन बघायचं. परफेक्शन नाही, अप्रॉक्सिमेशन बघायचंय की ठीक आहे, ओके ओके एवढा आन्सर आहे. जास्त कॅल्क्युलेशनच्या फायद्यात पडायचं नाही, ऑप्शन नुसार जायचंय. ठीक आहे. ठीक आहे. इथे चकमक आहे थोडीशी, थोडस इथे एक लेवल या असं एक लेवल वाढलेली आहे, आणि ती म्हणजे फक्त विचार करण्याची लेवल आहे, बाकी जास्त काही नाहीये. आता बघा, जास्त आता वाचणार नाही मी. ए आणि बी च्या किमती दिलेल्या आहेत. ठीक आहे. एकत्रितपणे उघडल्या XYZ एवढ्या क्षमतेची टाकी आहे. इथे क्षमताच दिलेली आहे, टोटल वर्कच दिलेले आहे तुम्हाला. ठीक आहे. बघू आपण काय करायचं. तर आपला जो जुना फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटनच आपण जाणार आहोत. ए बी, ए काय आहे 5 तासात काम करू शकतो, बी काय आहे तेच काम 6 तासात करू शकतो. लसावी काढला 30 आलाय, अल्टर केलं. ठीक आहे. हे 1 डे वर्क आला तुमचा, फाईन. हे टोटल वर्क आलाय 30. तुम्हाला कन्फ्युजन होईल, हा बा हे नकोच. ठीक आहे. या 30 ला काय म्हणला तो की ऑलरेडी आपली क्षमता किती आहे, म्हणजे आपण 30 ची क्षमता पकडू, 30 लिटरची क्षमता आहे, पण तो म्हणला नाही 1000 ची आहे. ठीक आहे ना. 30 बरोबर मी 1000 पकडलाय, काही संबंध नाही. ठीक आहे. फॉर्मॅट तोच आहे. ए त्याच कंडिशनला काम करतो, बी त्याच कंडिशनला काम करतो, आणि आता क्षमता जी आहे ती 1800 ची आहे. ठीक आहे. काढा. एक्स ची किंमत काय येईल, एक्स ची किंमत किती येईल, 30 गुणिले 1800 भागिले 1000. म्हणजे काय म्हणू तुम्ही की जे 30 बरोबर 1000 होतं, तर 1800 बरोबर काहीतरी किंमत असेल ना, ती 54 आलेली आहे माझी, 54 आलेली आहे. ठीक आहे. आता एकत्रितपणे उघडल्या तर रिकामी टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल. दोघांनी एकत्रित काम केले, एकत्रित काम करतायत ही दोघं, 6 आणि 5 11 काम एका टाइमला करतायत, एका दिवसात करतायत, असं पकडूया आपण, असं मानूया याला. टोटल काम किती आता तुमच्याकडे 54 ला त्यांनी विचारले, 54 ला 1800 चीच का आपण डिकोड केलाय, 1800 डिकोड केलाय आणि 54 आलाय, त्याला काय केलंय आपण 11 ने भाग दिलाय. ठीक आहे. कुठेच जायचं नाही, कुठे तुमचं ते
54 भागिले 11 या कंडिशन मध्ये अगोदर काय केलं आपण, पूर्ण अंक आणि छेद काढले. पूर्ण अंक आणि छेद काढायचं म्हणलं तर 11 चौक 44 राहतात किती 10, मग होतात 54 भागिले 11. 4.10/11 असं म्हणू शकता, 54/11 असे म्हणू शकता. यावेळेस त्यांनी इझी गोईंग मध्ये देऊन टाकलंय. ठीक आहे मित्रांनो, चला पुढे. शांततेने वाचून घ्या. दोघ जण काम करत होते. ठीक आहे, एक पर्टिक्युलर दिवसात ते काम संपलं सुद्धा असतं, पण मध्येच एकाला काहीतरी काम आलं आणि तो अर्धवट काम सोडून निघून गेला. आता जे उर्वरित काम आहे ते फक्त एकट्याला करायचंय. या अनुषंगाने तो प्रश्न विचारलेला आहे. आता आपण पुढे जाऊन बघू घ्या की याला सॉल्व्ह कसं करायचंय. ठीक आहे, चला. एक्स ची किंमत आणि वाय ची किंमत मिळाली आहे, आपण ती लिहून घेऊया. एक्स एक काम 24 दिवसात पूर्ण करू शकतो, वाय तेच काम 48 दिवसात पूर्ण करू शकतो. मग यांचा लसावी काढू. की लसावी कशासाठी काढायचंय, अरे बाबा ते टोटल काम किती आहे, म्हणजे आता काम म्हणजे काय, आपण चॉकलेट पकडलेत, ते टोटल चॉकलेट किती आहे ते काढूया आपण. आता लसावी डायरेक्ट मी काय करणार की 48 घेऊन टाकेल इथे. 48 भागिले 24 2 आला, 48 भागिले 48 1 आला. ठीक आहे, आता काय म्हणू शकतो आपण, एक्स एका दिवसामध्ये 2 चॉकलेट खाऊ शकतो, वाय एका दिवसामध्ये 1 चॉकलेट खाऊ शकतो. ठीक आहे, तर असे ते एका दिवसात 3 चॉकलेट खातील. ठीक आहे ना, एका दिवसात 3 चॉकलेट खातील. त्यांना 48 चॉकलेट खाण्यासाठी किती दिवस लागतील, एका दिवसात 3 तर 48 एका दिवसात 3 चॉकलेट, 48 चॉकलेटला किती दिवस. ओके, आला का 16 तुमचं. 48 भागिले 3 16 दिवस लागतील त्यांना. पण तो काय म्हणतो 9 दिवस आधीच निघून गेला. चला 9 एक फोडून दिले त्याने आपल्याला, म्हणजे काय पुढची किंमत काय असायला पाहिजे 7. 7 आणि 9 16 आले पाहिजेत. 7 दिवस काम केले हो त्यांनी, पण 9 दिवस, आता 9 दिवस काम संपण्याच्या अगोदर वाय निघून गेलेला आहे, पण 7 दिवस तर त्यांनी काम सोबत केले ना. मग एका दिवसात 3 तर 7 त्रिक किती 21 काम झाले. किती पैकी 48 पैकी. 48 पैकी 21 काम झालेले, आले किती 47. फाईन, सॉरी 27. 48 पैकी 21 काम झाले तर 27 काम बाकी आहे. आता उरलेलं 27 काम कोणाला करायचंय भाई, जो सोडून गेला त्याला तर नाही करायचंय, जो आहे त्यालाच करायचंय. वाय सोडून गेलाय, वाय सोडून गेलाय, राहिला कोण, ओनली एक्स. ठीक आहे, आता फक्त आपल्याला एक्स विषयी बोलायचंय. 27 काम बाकी आहे आणि एक्स एका दिवशी 2 काम करू शकतो. मग 27 काम संपवायला किती वेळ लागेल, 27 भागिले 2. ठीक आहे, 13.5 दिवस लागतील त्यांना संपवायला ते काम. चला पुढील प्रश्न बघूया. खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि ही पण एक चकमकच म्हणू शकतो आपण. थोडस शांततेत, म्हणजे काही विद्यार्थी वाचतील आणि काहीतरी क्लिष्ट वाचायला म्हणून सोडून देतात. आता फॉर्मॅटच्या बाहेरचा प्रश्न आहे. ठीक आहे मित्रांनो, असू द्या फॉर्मॅटच्या बाहेरचा. आता तुम्हाला माहित होऊन जाईल की असाही फॉर्मॅट आहेच. ठीक आहे, याच्यानंतर आळीपाळी म्हणजे अल्टरनेटचा पण एक फॉर्मॅट आहे, ते बघू आपण आता. दोन तोट्या एका टाकीस अनुक्रमे, आता मी
तोटी ए पकडली, तोटी बी पकडली, अनुक्रमे 18 तासात आणि 12 तासात भरू शकतात. जर दोन्ही तोट्या सकाळी 6 वाजता उघडल्या तर बरोबर दुपारी 2 वाजता टाकी पूर्ण भरली जाण्यासाठी तोटी ए किती वाजता बंद केली पाहिजे, याची मांडणी फॉर्मॅटमध्ये येऊ शकत नाही. याची मांडणी तुम्हाला मॅन्युअलीच करावी लागणार आहे. ती बघू कशी करायची. पहिलं जी आपण रेग्युलर फॉर्मॅटमध्ये काम करतो ते काम करून घेऊया. काम काय करायचंय, एक काम करतोय 18 तासात, बी तेच काम करतोय 12 तासात. ओके, यांचा LSI काढला किती येऊ शकतो मित्रांनो, आहे भेटलं, ठीक आहे. मी लसावी काढला 36, 18 दुनी 36, 12 त्रिक 36, ठीक आहे. ए एका दिवसात 2 काम करू शकतो, बी एका दिवसात 3 काम करू शकतो. तिथे चॉकलेट लावून टाका. टोटल चॉकलेट आहे 36, ठीक आहे. ए एका दिवसात 2 चॉकलेट खाऊ शकतो, बी एका दिवसात 3 चॉकलेट खाऊ शकतो. एक असं, पण आपल्याला टाकी भरायची आहे आणि तोटीचा प्रॉब्लेम आहे. तर एक अंदाजा घ्या की 36 लिटरची आता ही टाकी आहे. ए एका तासात 2 लिटर भरू शकतो, बी एका तासात समथिंग 3 लिटर भरू शकतो, अशी कंडिशन आहे ती. तर आता काय म्हणतो की सकाळी 6 वाजता उघडल्या, दोन्ही तोट्या सकाळी 6 वाजता उघडल्या तर बरोबर दुपारी 2 वाजता टाकी भरली जाण्यासाठी तोटी ए किती वाजता बंद करावी लागेल, ठीक आहे. आपण मांडणी कशी करूया. सकाळी 6 वाजता सुरू केली त्यांनी, 6 ते मी छोट्या अक्षरामध्ये आता काय करतो, एक तर कळालंय की दोघांना एका दिवसात 5 कामं करायचे, ठीक आहे. आपण काय करूयात, थोडस याला लक्षात ठेवूयात आणि याला मी साईडला घेईल. ए बी 18-12, ठीक आहे. 36 घेतला मी, 18 दुनी 36, 12 त्रिक 36, एका दिवसात कामं 5 करायची, 5 कामं होती त्यांची, ठीक आहे ना. तुम्ही मांडणी कशी करेल, 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 11 ते 12, ठीक आहे. परत जाऊ 12 ते 1 आणि 1 ते 2 या कंडिशन मध्ये आलो का, तर 2 वाजता टाकी आपल्याला पूर्णपणे भरवायची आहे. आता एका तासात किती होईल तुमचे, 5 टाका, 5 लिटर 5 लिटर 5 लिटर किती झालेत, 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10 आणि 10 ते 11 आपण मिस केलाय, ठीक आहे. त्याचे पण 5, 5, 10, 15, 20, 25, 30 इथपर्यंत आपण दोन्ही तोट्या चालू ठेवल्यात. दोन्ही तोट्या म्हणजे 1 2 टाकतोय लिटर आणि 3 टाकतोय, 3 लिटर टाकतोय, 2 लिटर 3 लिटर, 2 लिटर 3 लिटर असं करतोय आपण, इथपर्यंत आलोय. पण अशा एका टाइमला कुठेतरी नाही का ए तोटी बंद करायची आहे, ए तोटी बंद करायची आहे. ए मी बंद केली तर बी राहील आणि बी किती भरतीये, एका तासात 3 लिटर, ठीक आहे. आता बघा 36 पूर्ण होतात का, 5, 10, 15, 20, 25, 30, 33, 36, ठीक आहे. 12 वाजेपर्यंत मी काय केलंय, दोन्ही तोट्या चालू ठेवल्यात, ए आणि बी 12 वाजेपर्यंत, आणि डॉट 12ला मी ए बंद करून टाकलीये. तेव्हा नाही का बी 3 लिटर भरेल आणि पुढच्या तासाला परत बी 3 लिटर भरेल, असं ते पूर्ण 36 लिटरचा खेळ, म्हणजे टाकी पूर्ण 2 वाजेपर्यंत आपली पूर्ण भरून जाईल. तो आपण 12 वाजता डॉट 12 वाजता आपण 12 वाजेपर्यंत, ठीक आहे, आणि 12 वाजता आपण ए बंद करून टाकलेला आहे, ठीक आहे मित्रांनो. एवढंच होतं, बाकी काही नव्हतं. थोडस जर याची प्रॅक्टिस झालेली असती तर तो प्रॉब्लेम तिथे सुटला असता, एवढा वेळ त्यांनी घेतला नसता. पण आता तुम्हाला माहित झालंय की अशा कंडिशन मध्ये तुम्हाला जस्ट अशी मांडणी करायची आहे. प्रश्न क्रमांक 7 बघूया.
दोन तोट्या अनुक्रमे 10 तासात आणि 8 तासात एक टाकी भरू शकतात. तिसरी टोटी तिला 15 तासात रिकामी करू शकते. ओके, दोन भरू शकतात आणि एक रिकामी करू शकते. ठीक आहे, ज्या भरू शकतात त्या प्लस आणि जी रिकामी करणार ती मायनस, असं कन्सिडर करूया आपण. दोन तोट्या घेतल्या आपण, हिला ए पकडलं, याला बी पकडलं. तिसरी टोटी आता ही सी असेल आणि याला आपण काय करू, थोडस एक मायनस चिन्ह लावून टाकूया. या आणि मायनस चिन्ह फक्त आपल्या एक ओळखण्यासाठी की ही रिकामी करणारी आहे. या सर्व तोट्या एकत्रितपणे उघडल्यास रिकामी टाकी भरायला किती वेळ लागेल. ठीक आहे ना. सुरुवातीचा फॉर्मॅट तोच आहे लसावी काढेपर्यंत, 10, 8, 15. ठीक आहे, काय लसावी निघेल, कुठल्या पद्धतीने काढाल, या पद्धतीने काढाल. 15 n 10 8 n इज इक्वल टू 1 2 3 असं ठेवून बघा काय होतं. तर 1 ने काय होऊ शकत नाही, 2 ठेवला तर 30 होऊन जाईल, इथे कडे होणार नाही. 3 ठेवला 45 होईल, 8च्या बाड्यामध्ये 45 येत नाही. 4 ठेवा 60. ठीक आहे, इथे 56 येईल, 60 येणार नाही. असं बघावं लागेल तुम्हाला. 120 पर्यंत जाऊ शकता तुम्ही. 12 8 1 8 आणि तिकडे गेले 5 15 आणि 15 8. ठीक आहे, ही कंडिशन आली आपली. क्षमता आली, एका तासात किती लिटर भरणार हेही आलंय. ठीक आहे, ही टोटल क्षमता आहे आपली. आता काय करायचंय की हा जो सी होता ना तो रिकामा करणारा होता, हा सी रिकामा करणार आहे. आता बघूया, ही दोन पॉझिटिव्ह आहेत, या सगळ्यांचं ऍडिशन करूया. ही झाली 27. 27 भरतील आणि 8 रिकामे होतील. 27 भरतील, 8 रिकामे होतील, म्हणजे राहतील किती, 19. एका दिवसात टोटल टाकी एका दिवसामध्ये 19 लिटर भरल्या जाईल. एका अंदाजा पकडूया आपण, 19 लिटर एका दिवसात भरल्या जाईल. आता 27 तो भरणार, 8 ने वजा होणार, 8 लिटरनी वजा होणार. तो एका दिवसात काय होणार, फक्त 19 लिटर टाकी भरल्या जाणार. ठीक आहे, आता 120 भागिले 19 करून टाका. परत एक अंदाजा घ्या की याला मी 20 पकडलं, किती होणार ते, 20 सक 120. तर मला 20 म्हणजे जर मी घेतलं तर 6 ने बघावं लागेल. म्हणजे मला कुठेतरी नाही का थोडस 6 पेक्षा जास्तनीच बघावं लागेल. आता का तर थोडा आकडा कमी आहे, 20 पेक्षा आकडा कमी आहे. प्रॉपर 20 गुणिले 6 जर असतं तर 120 आहे, पण हा 20 नाहीये, 19 आहे. तर 6 पेक्षा थोडस काहीतरी किंचित जास्त पाहिजे आपल्याला, काहीतरी जास्त पाहिजे याच्यामध्ये. तर 6 तास तर प्रॉपर होऊ शकत नाहीत, विषय संपला त्याच्यामध्ये. मग आता एक हे आन्सर असेल किंवा एक हे आन्सर असेल. 6 तास होऊ शकत नाही, 7 तास होऊ शकत नाही. दोन ऑप्शन कटले तुमचे. बघूयात काय होती कंडिशन याच्यामध्ये. तर बघून घ्या काय होतंय. 19 ला आपण कुठलं ऑप्शन सिलेक्ट करू शकतो आपण. चला ठीक आहे, याला घेऊ आपण. एकोणीस सगळं 114. तुमचा खेळ कितीचा आहे, 120 चा आहे. राहतात किती, 6 आणि भागिले 19. ठीक आहे, तर 6.6/19 हे त्याचं उत्तर असेल. ठीक आहे, एक वेळ स्पीडली बघूया. जो फॉर्मॅट आहे आपला ए आणि बी चा, आपण तोच मांडलाय, लसावी काढलाय. ठीक आहे,
तुम्ही 120 भागिले 10, 120 भागिले 8, 120 भागिले 15 समथिंग 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 इथे येऊन जाईल तुमचं. ठीक आहे, आपण सहज ते 12, 15, 12 आणि 8 आहे. ठीक आहे, हा सी रिकामा करतोय, याच्याकडे थोडंसं लक्ष ठेवायचंय, म्हणून याच्याकडे पण थोडंसं नाही का तिथे लगेच मायनस साऊंड लावून टाकायची आहे. 15 आणि 12 27 झाले, या 27 तो भरणार आणि 27 मधून हा 8 रिकामा करणार, 19 आले. टोटल टाकी एका दिवसामध्ये एका तासामध्ये असं विचार करा की 19 लिटर भरले जाईल. ठीक आहे, हरकत नाही. टोटल क्षमता किती आहे तुमची? 120. 120 भागिले 19. ठीक आहे, 19 6 114, 19 114 उरले तुमचे 6, 6/19 हे तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, हे काही वेळ अगोदर त्याने काय केलं होतं, 54/11 दिला होता पूर्णांक. इथे काय केलं परत त्यांनी पूर्णांक छेद या कंडिशन मध्ये आणले. दोन्हीच फॉर्मॅट आहे, दोन फॉर्मॅटच्या बाहेर तो गेला नाही, पॉइंटच्या फॉर्मॅट मध्ये गेला नाही तो आणखी. चला मित्रांनो पुढे बघूया. 8 क्रमांक. हा एक प्रश्न थोडासा चकमक आहे. ठीक आहे, बघूया काय म्हणतोय. तास, तास, गॅलन आणि परत तास. कुठेतरी हिंट देतोय, कुठेतरी तो काय करतोय आपल्याला थोडंसं कन्फ्युजन चालू करायचा प्रयत्न करतोय, कन्फ्युजन क्रिएट करायचा प्रयत्न करतोय की तुमचा जो फॉर्मॅट एक डोक्यात बसते ना, तो कसं तुम्ही त्याच्यातून कन्फ्युज व्हाल आणि तुम्ही परत पझल मध्ये जाल, ट्रॅक मध्ये अडकाल आणि तुम्ही इथे 4-5 मिनिटं कसे वाया घालणार, हे त्याचं काम आहे. काही करायचं नाहीये, जे दिलंय मांडून घ्या. मी याला ए पकडला, याला बी पकडला. ठीक आहे, आणि जो सी आहे त्याच्याविषयी काही बोललेलं नाहीये, फक्त सी काय करतोय की 15 गॅलन प्रति तास तो पाणी बाहेर फेकतोय. ए ची टाकी 40 तासात भरू शकतो, बी 48 तासात भरू शकतो आणि सी जो आहे ती 15 गॅलन प्रति तासाने ती रिकामी करू शकतो. आणि जर तिन्ही चालू ठेवलेत आपण तर टाकी पूर्ण भरण्यासाठी, तिन्ही चालू ठेवले तर टाकी पूर्ण भरण्यासाठी, आणि हा जो सी आहे ना याला आपण थोडस मायनस पकडूया का तर तो रिकामा करतो. ठीक आहे, याला मायनस पकडल्या. पूर्ण भरण्यासाठी 40 तास लागतात, तर त्या टाकीची क्षमता विचारली आहे आता आपल्याला. ठीक आहे, जो लसावी काढायचं टोटल वर्क ती काढायचं आहे आपल्याला आता. ठीक आहे ना, मांडणी करून घेऊया. ए काय म्हणतं, बी काय म्हणतोय, ए प्लस बी प्लस सी यांचं काय म्हणणं आहे ते बघूया. ए 40 तासाचं, बी 48 तास आणि ए प्लस बी प्लस सी, या सी ला मी थोडस मायनस केलंय आणि हे 40. ठीक आहे, लसावी काढा मित्रांनो. चला, मी नॉर्मली लसावी काढला याचा, तर हे आहे 240. बघा बरं काय होतं. तर आता 240 6. ठीक आहे, आणि हा 48 म्हणजे 240. आता ए प्लस बी प्लस सी 6, हा सी मायनस बरोबर 6. याच्यात ए आणि बी किती आहेत, 6 आणि 5 11. आता 11 इकडे आलाय, 6 मधून 11 गेलेत, 6 मधून 11 गेलेत, -5. सी बरोबर काय आलाय, -5. सी बरोबर -5. ठीक आहे, म्हणजे सी हा काहीतरी रिकाम करतोय 5ने, पण हा काय म्हणतोय 15ने. माझा उत्तर चुकायले का नाही. बरं 5च्या किती पटीत तो रिकामी करतोय, 5च्या 3 पटीत रिकामी करतोय, 5च्या 3 पटीत रिकामी करतोय. आणि जर मी बघितली क्षमता 240, जर सी -5 ने रिकाम करत असेल, -5 गॅलन प्रति तास ने रिकाम करत असेल आणि क्षमता 240 दिले, तर माझी क्षमता इथं कुठे 240 दिसतच नाहीये. मग मी काय केलंय की एक हिंट दिली त्यांनी आपल्याला, जो सी आहे
तो -15 घ्यायचा आहे आपल्याला. तर 5 तर आलं होतं, -5 आलं होतं माझं, मी त्याला 3 म्हणजे तिप्पट केला, मग मी इथे तिप्पटच करेल. तिप्पट केलं ते झालं -15. ठीक आहे, हे झालं -15. आणि इथे जर तुम्ही केलं 0, 12, 6 आणि 1 7, 720. हा ट्रिकी होता थोडासा. ठीक आहे ना, थोडंसं ट्रिकी होतं. तुमचा फॉर्मॅट कुठं चुकला नाहीये, तोच आहे. लसावी अंदाजा तेवढाच आलेला आहे. तुम्हाला हिंट भेटली सी ची, -5 भेटलं, पण तो म्हणतोय 15. ठीक आहे, मग मी म्हटलं 15, मी याला तिप्पट केलं, याला तिप्पट केलं तर 720 झालं. 720 झालं की लगेच माझा आन्सर आला. ठीक आहे, 9 क्रमांकाचा प्रश्न. ठीक आहे ना, दोघ जण मिळून भरतायत आणि तिसरा त्याला रिकामी करतोय आणि तिन्ही एकाच वेळी सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल, एवढाच प्रश्न विचारलाय आपल्याला. ठीक आहे, काय हरकत नाही. इथे मी डब्ल्यू ठेवेल, इथे एक्स ठेवेल आणि हा वाय. डब्ल्यू एक्स वाय. डब्ल्यू किती आहे, 18 तासात भरू शकतो. एक्स 27 तासात ती टाकी भरू शकतो आणि वाय 30 टाकी 54 तासात रिकामी करू शकतो. याला मायनस केले, रिकामी करतोय ना, मायनस. सांगा लसावी, तो जो आपला यांचा फॉर्मॅट आहे त्यांनी पण प्रयत्न करा, रिकाम्या वेळेत तिचं प्रॅक्टिस करा. ते प्रॅक्टिस तुम्ही जेवढी कराल ना, तर तुम्हाला ते इझी जाईल पुढे जाऊन. मी 54 असंच ठेवेल इथे. 18 त्रिक 54, 27 दुनी 54, 54 एक 54. ठीक आहे, आलीत कंडिशन माझी, पण वाय माझं मायनस. आणि तिघही एकत्र सुरू केलीत आपण. आता तिघही एकत्र सुरू केली आहेत. मग बघा, ही 5 लिटर होतील. ए 3 लिटर, डब्ल्यू 3 लिटर टाकेल, एक्स 2 लिटर टाकेल, 5 झाले. आणि या 5 मधून 1 लिटर वजा होईल. ठीक आहे, तर टोटल 4 लिटर टाकी भरल्या जाईल एका दिवसामध्ये. मग आता 54चा फॉर्मॅट, 54 भागिले 4 करायचंय आपल्याला. चौपन्न भागिले 4. ठीक आहे, आन्सर एवढं येईल तुमचं. पुढे आता 5वा. मी ते कटछट मुद्दामच नाही केली. काही वर्क तुमच्यासाठी होमवर्क म्हणून ठेवलंय आपण, की प्रयत्न करा, एक वेळेस चेक करा. का तर सांगणारे भरपूर आहेत, करून घेणारे कोणीच नाहीये. करावं स्वतःलाच लागेल, त्याच्याशिवाय स्पीड कधी वाढणार सुद्धा नाहीये. आणि मॅथ्स हा भरभरून देणारा मित्र आहे, फक्त कोड्यात बोलतो. कोडं समजलं, मार्क्स तुमचेच आहेत. कोड्यात बोलणारा मित्र ओळखायचा असेल तर जास्तीत जास्त सहवास पाहिजे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस पाहिजे. सेम कंडिशन मॅथमॅटिक्सची सर, तुम्ही त्याच पद्धतीने त्याला जास्तीत जास्त सोपे थोडंसं लेवल ऑटोमॅटिक तुम्ही कुठल्या लेवलला गेलात की तुम्हाला असं कळत नाही की आता काय अवघड आणि काय सोपं आहे. समजायला लागलं, इंटरेस्ट डेव्हलप झाला. मॅथ सारखा दुसरा विषय सोपा नाहीये. 5वा प्रश्न बघायचा आहे. पाईप जी हा एका टाकीला 6 तासात भरू शकतो. ठीक आहे, जी असेल हा, आणि एच हा 9 तासात भरू शकतो. ठीक आहे, जर एका वेळी एक, आता हा अल्टरनेट चाला, ही चकमकच आहे. जर एका वेळी एक, त्याप्रमाणे दोन्ही पाईप आळीपाळीने एका तासासाठी एक चालू केला होता आणि पहिल्या तासासाठी पाईप एच ला जर चालू केले असेल तर ती टाकी पूर्ण भरण्यासाठी किती तास लागतील. एकदम सिंपल, एकदम इझी आणि बेस्ट एक्झाम्पल आहे. फॉर्मॅट काय, लसावी काढा. ए काय म्हणतोय, बी काय म्हणतो बघून घ्या. ए म्हणतो मी 6 तासात भरणार, एच म्हणतो नाही मी 9 तासात भरणार. दोघांची लसावी काढली, ती म्हणते मी 36 तासाचं टोटल क्षमतावाली टाकी आहे. ठीक आहे, काय झालं, 6 6 36, 9 चौक 36. ठीक आहे, पूर्ण सॉल्व्ह नाही करायचंय आपल्याला, आळीपाळीने घ्यायचंय आपल्याला. टोटल क्षमता कितीची आहे, 36 ची. एका तासाला
एका तासाला 6, दुसऱ्या तासाला 4, 1 तास आणि 1 तास झाले किती? 2 तास. 2 तासाला 10 लिटर. पुढील 2 तासाला 10 लिटर. पुढील 2 तासाला 10 लिटर. किती झालेत? 10 10 10 30 झालेत. ठीक आहे. आता काय करावं लागेल? ही झाली 6, आपल्याला पाहिजे 36. काय करणार मित्र मग आता? आणखी एक सोपं सांगेल मी तुम्हाला. असे बघू शकतो आपण, म्हणजे हे पण जमतं, याच्यात पण काही नाहीये. सुरुवात मी याची पासून चालू केली आहे. एक लसावी मसावी मांडून दाखवतो तुम्हाला अगोदर. GH69. ठीक आहे. 36 साई 36 9 चौक 36. सुरुवात केली मी एच पासून. एच नी भरला 4 लिटर पहिल्या तासात. जी नी भरला दुसऱ्या तासामध्ये 6 लिटर. पहिल्या तासात एच आला, दुसऱ्या तासात जी आला, परत एच आला, परत जी आला, परत एच आला, परत जी आला, परत एच आला, परत जी आला. ठीक आहे. आता एच ला 4, एच ला 4, एच ला 4, जी ला 6, जी ला 6, जी ला 6. ही टोटल झाली तुमची 10 10 10 30 लिटर. ठीक आहे. आता बघा 10 10 10 30 आणि एच परत आला 34. ठीक आहे. एच परत आला 34. आता राहिले फक्त 2. मग बघा जीचं काय? 6. 6 पैकी 2 भरलेत. मग एक आपण कट केलं इथे. ठीक आहे. आता हे काम झाले, इथे हे काम झाले. आता तास बघा किती झालेत? 1 2 3 4 5 6 7. टोटल 7 तास झाले आणि हे राहिलेला 1/3. कुठं बसतंय का? ठीक आहे. व्हिडिओ 2दा 3दा बघा. खूप सिंपल फॉर्मॅट मध्ये समजून सांगितले. मांडणी करा, स्पीडली करा, लगेच आन्सर येऊन जाईल. जोपर्यंत ही मांडणी समजणार नाही तोपर्यंत तुम्ही फक्त वाचून वाचून विचारच करत बसाल. लगेच कामाला लागा. आता तुम्हाला माहित झाले कसं सॉल्व्ह करायचे. शेवटचा प्रश्न बघू आपण. ठीक आहे. हाही काळ आणि कामावरच डिपेंड प्रश्न आहे, पण याचा फॉर्मॅट थोडासा वेगळा आहे. 24 पुरुष प्रति दिवस 18 तास काम करून 36 दिवसात एक भिंत बांधू शकतात. ठीक आहे. आता पुरुष एक लक्षात ठेवा, लिनियर इक्वेशन टाइप असते. 24 पुरुष 18 तास 36 दिवस तेवढेच. आता किती किती पुरुष माहित नाहीत मला, पण 12 तास 12 दिवस 16 तासात ते काम पूर्ण करत असतील. मला काय करायचंय? इफिशियन्सी बघायची. इथं पुरुष वाढणार का कमी होणार? बघा इथं मला लागायलेत 18 तास, इथे लागायलेत 12 तास. म्हणजे जे काही पुरुष असतील ते काही जास्तच असतील याच्यापेक्षा. कारण 24 पुरुष 18 तासात काम करायलेत आणि एक पुरुष 12 तासात काम करतायत. म्हणजे हा जो एकचा आकडा आहे हा नक्की 24 पेक्षा जास्तच आहे. एक तर अंदाज आला 24 पेक्षा जास्त आलेला आहे. पण यांनी पुरुष पण नाही विचारले. यांनी काय विचारले की सपोज तीच भिंत बांधण्यासाठी त्यांना 1620 रुपये दिले, तर प्रत्येकाला डिवाइड करून ती रक्कम किती येईल. म्हणजे मला पहिले काय करायचंय? हा चकमकच आहे. पहिले मला पुरुष किती आहेत ते शोधायचे आहेत. ठीक आहे ना. याचा एक फॉर्म्युला आहे सिंपल. MDH वाले म्हणतो आम्ही त्याला, MDH वाले. ठीक आहे. आता M1 D1 H1 W1 M2 D2 H2 आणि काम तेच आहे, भिंत बांधायचं. म्हणून W1 = W1 किंवा याला आपण कटच करून टाका.
हे काही संबंधच नाही यांचा आपल्याला. पुरुष किती तुमच्याकडे 24 आहेत. किती दिवस 36. किती तास 18. फक्त मांडणी करा. पुरुष किती आहेत माहित नाहीये. दिवस किती आहेत 12 आणि तास 16. ठीक आहे. 12 1 12, 12 3 36. ठीक आहे. इथे 18 पाहिजे होतं. ठीक आहे. 18. 9 दुनी 18, 8 दुनी 16, 8 1 8, 8 3 24. ठीक आहे. एक्स बरोबर 3 3 9, 9 गुणिले 9 81. तुमचे टोटल पुरुष जे आहेत ना 81 आहेत. आणि मी तेच सांगत होतो की जरी वेळ कमी लागतोय आता म्हणजे पुरुष वाढलेत, क्षमता वाढली आहे त्यांची काम करायची, म्हणून संख्या ही 24 पेक्षा जास्त असेल. 24 पेक्षा जास्त संख्या आली, 81 आली. प्रश्न इथं संपला नाहीये, प्रश्न इथून सुरू झालाय त्यांचा. ती भिंत बांधण्यासाठी त्यांना 1620 रुपये दिले. टोटल भिंत बांधण्यासाठी 1620 रुपये दिले. आता 81 पुरुषाला आपण जर ती डिवाइड केली तर प्रत्येकाला किती रुपये येतील हे त्यांना काढायचंय. 1 गायब करा, 20 गायब करा. म्हणजे काय, आकडे तुमचे येतील प्लेन मध्ये. 20 गायब केले 1600, 1 गायब केला 80. 80 आणि 1600चं नातं काय, 80-20चा. 80 गुणिले 20 1600. 1 टाकला तो 20 पण आला. ठीक आहे. तर मी डायरेक्ट म्हणू शकतो ना 81 गुणिले 20 बरोबर 1620. हे काय आहे ना, हे आता छटपट काम करण्याचा तर माहोल राहिला नाहीये की तुम्ही 9 ने कट करेल, 4 ने कट कराल, 5 ने कट कराल. नाही, एक अंदाज घेत चला, अंदाज घेत चला. आणि हे सर्व नाही का आपल्या बॅच मध्ये होणार आहेत. हे ट्रिकी कॅल्क्युलेशन, इझी मेथड, मेंटली कॅल्क्युलेशन्स, मेंटली 1 लाईन सबट्रॅक्शन, मेंटली 1 लाईन ऍडिशन, मेंटली 1 लाईनर मल्टिप्लिकेशन ऑफ 3 डिजिट 4 डिजिट, मेंटली तुम्हाला स्क्वेअर्स आणि क्यूब्स काढायचे आहेत. ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी चलता चलता होणार आहेत आपल्या. हे काय पर्टिक्युलर त्याला वेळ द्यायचा नाहीये की 2चे जसे पाडे पाठ केलेत तसे स्क्वेअर अँड क्यूब पाठ करायचे नाही, तसं नाही करायचं. यूज कुठे होतो त्या पद्धतीने काम सुरू करायचंय. जागीच तो पाठ तिथं संपून टाकायचा आहे. डिव्हिजन पण तसंच बघायचंय. मी तुम्हाला सांगतोय डिव्हिजनची पद्धत अशी असली पाहिजे याच्या पुढे. मेंटली बघायचंय. चला मित्रांनो, आणखी पुढील नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण तर्क आणि अनुमान याचे काही नियम बघू आणि त्याचे PYQs बघू. खूप सिंपल टॉपिक आहे, खूप महत्वाचा टॉपिक आहे आणि नाही सुटला तर त्यात पॉसिबिलिटीची कंडिशन आहे ती मार्क्स घेऊन पण जाऊ शकते. सो उद्याच्या लेक्चरला आपण पॉसिबिलिटीच्या कंडिशनवर जास्तीत जास्त भर देऊ. तसे प्रश्न पडलेत म्हणून ती कंडिशन अवेअर असणं आपल्याला माहित असावी. ठीक. टेक केअर. बाय. गुड डे.